हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिवसाका मी कृष्णानं ज्ञानयोग प्रतिपादन केलेले पळितर शिलीची तातूंत भितर कृष्ण सांगता कोण मी गेले दिव्य जन्म कर्म तत्वतः अर्थ करून घेत की ताका अनेक जन्म म्हणलेले ना, पुनर्जन्म म्हणलेले ना. तागेले कृष्ण आपणाले अवतारा उद्देश सांगता परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम या परे सांगून हांव अवतार कसल करता कसा खातीर करता येवन कसल कर्म करता हे तात्विक जावन कळलेलाक वापस जन्म ना म्हण म्हणटा तशें जावन पळय कितली की ज्ञान तपसा आहा म्हळ्यार ज्ञानी जन ज्ञान म्हणलेले तपसू तो तपसूच ज्ञान पावच म्हणजे ज्ञान योग म्हणटाचे कळवे ते एक सतत सतत प्रयत्न करच्या तपसू म्हणजे तशें कोण ज्ञान मेळका म्हणून तपस्या करता की तसले जनाक म्हळ्यार प्रयत्न करता की तसले जना ज्ञान तपसा म्हणजे तांकां कळला हे कसं न्ही राग भय क्रोध या परे सोण परमात्मालेची आश्रय घेवन परमात्माला तूं मन दवरना सुका तांणी मात्र पुता पवित्र जाताची म्हूण सांगून तशी परमात्मा सांगता कळवे राग भय क्रोध पुराय सोण कोण मिगेल आश्रय घेवच्याक मिगेले वयर मन दवरनासता पळय तसले जनाक वापस जन्म ना नशी हांव करता म्हूण तशीच आनीक कसं न्ही तसल्यार ज्ञानयोग करना अशी कितले की जन लोकांक तसं आसतात न्हू तांगेल गती कसले म्हणलें अर्जुनाक मना येना ताजे खातीर सांगता ना तसले जनाक काम अनुग्रह करता कशी ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः कोण मिगेल आराधन कशी करता की कशी म्हाका शरण येता की तशी हांव तांकां अनुग्रह करता इत्याक म्हळ्यार पळय हे कशी म्हळ्यार पळया आतां एक ज्ञानी भक्त असो म्हण लेख्या ताका ज्ञान जावका म्हाका परमात्मा तुगेलें ज्ञान जावका म्हण ताणें अपेक्षा केलें म्हण जाल्यार ताका ज्ञान दिता. हांगा जगत्यांतू पुत्र मित्र बंधू बांधव घर दार या परी कोण अपेक्षा करता तांकां हांव तेंचें दिता इत्याक म्हळ्यार कोण कसं न्ही खातीर मिगेले सेवा करता की ते तांकां हांव दिवका पडटा दिता. ऐश्वर्या जावका म्हूण आशिशील जना ऐश्वर्य दिता. संकट परिहार जावका म्हाका कश्ट आसा म्हण तागेले संकट परिहार करता. कोण खंयच्या प्रयोजना खातीर म्हाका घेवन पांय पडटा की तांकां हांव ते दिता म्हूण तो सांगता रस तशी आतां अर्जुनाक मना येता न्हय फलापेक्षा कसला येता आमकां पुराय म्हणून पुराय जनांना ज्ञानाची आश करूं येत न्हय जाल्यार कितले की जन फलापेक्षेत काम्यक कर्मी जन असतात न्हय निश्कामय ते जायनाचे ताजे खातीर कृष्ण सांगता इत्याक म्हळ्यार पळय कर्म करताची अपेक्षेन करताची इत्याक म्हळ्यार कर्म केल्यार मात्र सिद्धी मेळचे क्षिप्रमी मानुषे लोकी सिद्धिर्भवती कर्मजा कोण कर्म करता की कर्मज करता की तांकां वग्गी सिद्धी मेळटा म्हूण ताजे खातीर कर्म करूं का कर्म करताशी जाल्यार एक मना दवरून घेवका पुराय आमी करचे कर्म यज्ञ सकळीचे भोगतृ परमात्मूची म्हूण मना दवरका. आमी आशे खातीर अन्य देवतेक आराधन केल्यार ती आराधन परमात्म्यान घेवची म्हणलें एक अनुसंधान आमकां सुका इत्याक म्हळ्यार कृष्ण तेच सांगता आतां आश्रम धर्म वर्णाश्रम धर्म
करका म्हणणं मामे स्वधर्म म्हणताची त्या करताना ಕೆಲವು ಜನ ಸ್ವಧರ್ಮ करता करता इंद्रादी देवतेंक पूज करताची कळवे तेव्हा पूज म्हाका मिळचे ಈ ತಕ म्हणरी हंगा चार वर्ण सृष्टी केले लावेची कळवे चार वर्णे हंगा सृष्टी केले आम्ही कसने पुरुष सोक्तांतू आम्ही पळयत ब्राह्मणस्य मुखमासीत बाहुराजन्यकृतः उरु यदस्य यत्तदस्य यद्वैश्यः पद्भ्याम शूद्रो अजायत म्हणारे विराट पुरुष विराट रूप ब्रह्मा दाखयता गेलं तोंडा दुखून ब्राह्मण कळ्ळे बाहू दुखून क्षत्रिय जांगे दुखून वैश्य पाया दुखून शूद्र दिसताची ब्रह्माक तशी तो सृष्टी करता कळवे तशी उद्धवांतूय उद्धव गीतेंतूय उद्धवाकई यांची सांगोस मुख बाहुरूपादेभ्य पुरुषस्य आश्रमेस चत्वारो जज्ञिरे वर्णाः गुणैः विप्रादय पृथक म्हणरी चार वर्णै आवेची सृष्टी केलेले ते चार वर्णाचे गुणाक समजावून तंतांनी काम करताची म्हूण सांगून सांगता कृष्ण गंचांत उद्धव गीते म्हळ्यार भगवद्गीतेचे एक पर्याय म्हूण येता कळ्ळें भगवद्गीते म्हणकेची म्हूण तशी जाल्यार आतां आमकां दिसता कसं न्ही परमात्मा सांगना असर तस्य कर्तारमपि मां विद्धी अकर्तारम म्हूण म्हळ्यार हांव करचे सकडी जाल्यार हांव कर्तृशीची म्हूण कसं ते आश्चर्य जाता पळय सर्व सृश्टी करचे स्थिती लय करचे भगवंतानच म्हूण आमकां कळ्ळें जाल्यार त्या परी करचेच न्हू ताणें तागेलें कामां न्हू जे ताका अकर्त्र म्हळ्यार कर्म करना नतील मनशाक कसल्याक म्हूण ताजे खातीर तो सांगता रस कर्म करना म्हूण सांगता जाल्यार ते कर्म फलांत आसक्ती आसूनच कित्याक म्हळ्यार म्हाका न लिंपंती कर्माणी म्हाका कसले कर्माचे संबंध असना बंधक जायना म्हाका खंयचेय कर्म कित्याक म्हळ्यार हांव कर्मफलांत आसक्ती दवरिना देव कर्मफलांत आसक्ती दवरना म्हणून कोणाक कळटा की तांणी कर्म केलें तांकां कर्म बंधन आसना म्हूण सांगता रस आतां आजी पशी फुडें सांगला कंसाक मारल्यार कंसाल सिंहासन उग्रसेना दिल्लें शिशुपाला मारले तागेले पुताक पट्ट दिल्लें जरासंधाक भिमाल करीन मारयसिल्लें तागेले पुता सहदेवाक पट्ट दिल्लें आतां पांडवांक विजय घेवन दिवका म्हणून युद्ध आयला जाल्यार मुखारसून काय तो हस्तिनापुरी राज्य म्हाका दियाचें म्हण पांडवांक पट्ट बांदून तो तागेलींतल्या वता ते तशें त्याचे आदर्श म्हळ्यार कृष्णान लोकहितार्थ जावन कर्म करचे शिवाय तागेल खातीर न्ही म्हूण आमकां कळ्ळें पळय तशी तांकां तसलजनाक कर्म फला वैरी कोणाक आसक्ती ना की तांकां न कर्माणी लिंपंती म्हूण येता कृष्णान सांगल्या बरी म्हाका कसलें कर्म लेपन ना म्हळ्यार ताका आसक्ती ना हें विशय कोणाक अभिजानाती कळटा की ताका मोक्ष मेळटा म्हूण सांगून सांगता ताजे पशी सुरवेक किम कर्म किम अकर्मेती त्या सुरवेक वळखा अकर्म खंयचे कर्म खंयचे म्हूण सांगून तदन मात्र खंयचे कर्म करूं खंयचे कर्म करूं नज म्हूण कळटा हे कवयोपी अत्र मोहिता कितले की ज्ञानी जनाक खंयचे कर्म करीत खंयचे कर्म करूं नज म्हूण कळना ते एक मोह कळ्ळें विद्वांसांकय भ्रांती जाता की अकर्म खंयचे कर्म मनशाक म्हळ्यार कर्म म्हळ्यार विहित कर्म कळ्ळें अकर्म कसलें म्हूण म्हळ्यार पळय तीन रिती ताजी अर्थ करून घेवेता म्हणटाची ताका म्हळ्यार विहित कर्म करनाशी बसतलचें नसता पळय फल अपेक्षा करूनच घे कसलें कर्म करचें म्हूण सांगून कसलें करनाशी न्हू तो बसतलें तेवय अकर्म जाता म्हळ्यार कर्म करना नशी रावचें आतां विहित कर्म करून ताजें फल नक्का म्हूण दिसलें तांकांय अकर्मी म्हणटा म्हळ्यार तांणी कर्म करून करना नातल्या बरें इता म्हळ्यार विहित कर्म केला जाल्यार ताजी फलापेक्षा ना तांकां आनीक अकर्म म्हूण म्हळ्यार आमी करूनच जे आशिल्लें पळय कर्म अकार्य म्हणटा पळय त्या म्हूण इलेक्कू येता जाल्यार अकर्म म्हूण म्हळ्यार विशय येतना ताजे अर्थ ते खंयचे संदर्भ म्हूण पळोवन ताका वचून कोरका जाता आमी तशी त्या एक जाग्रात कोरका जाता अकर्म म्हळ्यार कसं म्हूण पळोवचें तशें चावन म्हणलेलें कवयोपी अत्र मोहिता कवींक एक नमने मोहा पडता काय अकर्म म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगून तशी मध्वाचार्य सांगताची कर्माकरणम कर्म अकरणम काम करना अशें राबच्याकची अकर्म म्हूण म्हणचें म्हूण कर्म करूं का न्हय तें करना म्हूण म्हळ्यार तें अकर्म म्हूण एक सिद्धांतांत एक रिती अर्थ दिताची आमी मध्व सिद्धांता प्रकार अर्थ करून घेता रस तशी चाव न्हू
कर्मणो हे पी बोद्धव्यम च विकर्मण सुरवेक आम्ही कर्म म्हळ्यार कसले म्हण अर्थ करून घेवका. ताजी नंतर विकर्म म्हळ्यार निषिद्ध कर्म करून नज्जशील कर्म. अकर्म म्हळ्यार फलापेक्षेना अशी करची कर्म. हे पुरे विशय समज अर्थ करून घेवका. इत्याक म्हळ्यार कर्माविशयी अर्थ करून घेवच्या कष्ट स गहना कर्मणो गती म्हूण. भारी कष्ट स कंची कर्म सम कंची कर्म सम न्हय म्हूण. तशी हांगा कर्म म्हळ्यार शास्त्रोक्त कर्म म्हणटा पळय तशी 4 वर्णांकय प्रत्येक जावन सांगिल्ले कर्म कळ्ळें पळय. ब्राह्मणांक षटकर्म म्हणटाची यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह. क्षत्रियांक आनी वैश्यांक त्रिकर्मी म्हणटात. तांणी यज्ञ करूं अध्ययन करूं दान करूं. ब्रह्मचर्य ग्रस्त वानप्रस्थ संन्यासाश्रमांक विंगड कर्मस. हे पुरे अर्थ करून घेतल्यार आमकां कर्म कसले म्हूण कळटा. आतां विकर्म पळोवचे निषिद्ध कर्म करून नज्जशील कर्म. ब्राह्मणांक केलो कर्म निषिद्ध म्हणून सात ब्राह्मणांनी करून जाता. द्रोणाचार्याक ते निषिद्ध कर्म न्ही जावन कळ्ळें. ब्राह्मणान भिक्षाटन करका म्हणून क्षत्रियान भिक्षाटन केलें ते निषिद्ध कर्म जाल्लें पळय. द्रोणाचार्यान भिक्षाटन केलें ते निषिद्ध कर्म न्हय. द्रोणाचार्यान युद्ध केल्यार निषिद्ध कर्म. अर्जुनान युद्ध केल्यार ते निषिद्ध कर्म न्हय. तागेलो स्वधर्म तेची अर्जुन पळय कृष्णाला सांगता भिक्षाटन कोण जीवन करता ते निषिद्ध कर्म जाता. तशी ग्रस्त आश्रम आशिल्ल्या जनान ಒಟ್ಟು ಕೊರಿತು ಕಸನೆ ದುಡ್ಡು ಬಂಗಾರ ಅನ್ನಕ್ಕೆ ದುಸರೆಕ म्हणून संन्यासीन ಒಟ್ಟು ಕೊರುವಸುವೆ ನಾನು ग्रहस्थान तांबूल इत्यादी खावेत. ब्रह्मचारी संन्यासीक तांबूल खावच्या नज म्हणस. तशी विधी निषेध कसने एकल्याक कसल विधी की एकल्या ते निषेध जावन आसता. तसले त्या कोळका जाल्यार विकर्म कर्म अकर्म तिन्नी अर्थ करून घेवका. आतां कर्म म्हळ्यार कसने कर्म करनाशी बसचे जेव्हा कर्म करूनय करना नाशी लेखचे. तशी हे पुरे अकर्मांत येता. हें कसलें म्हूण कळूक कवयोपी अत्र मोहिता म्हणलें म्हळ्यार व्हड ज्ञानी जनांकय मस्त पंडीत म्हणटा ज्ञानी म्हणचे न्ही पंडितांकय म्हळ्यार मस्त शिकिल्ल्या जनांकय मोह पडटा कित्याक खंयचे करीत खंयचे करचें नज म्हूण सांगून. तशी त्या सुरवेक अर्थ करून घेवका म्हणटा कृष्ण. तशी सुरवेक अन्य कसने म्हळ्यार मनशालांतू कोण बुदोवन तूं तशें जाल्यार कोण ज्ञानी म्हूण म्हणचे जाल्यार कर्म अकर्म जेवो अकर्मान तूं कर्म हे परी कोण समज जावन अर्थ करून घेत की तो मनशालान तूं ज्ञानी म्हूण येता म्हूण सांगून कृष्ण अर्जुना सांगता कळ्ळें. तशी तश्चावन यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधा. कोण तागेल सर्व कर्म काम्य संकल्पान म्हळ्यार अपेक्षिनान अशी करता की म्हळ्यार म्हाका हांव एक गणहोम करता म्हाका अमकी तशी मिगेल चेल्ली वाडी जेव चेल्ल्याक काम मेळका एक सत्यनारायण करता अशी पूण लेखून केल्यार तें तो ज्ञानी म्हणून घेना. कोण कर्म करो गणहोम करो अन्य करो दुसरे करो कसले करो ते देवतेले अंतर्गत जावन आशिल्लो एकलो परमात्मा तो वयवे ताका संतृप्ती जावका ताणें संतोष पावका म्हूण हांव करता. म्हाका म्हणलेलें कसलें ना तें देवा संतोष करचे खातीर करचें अशी ताका मात्र ज्ञानी म्हूण येता म्हूण सांगून. तशें जावन कोण कर्म करता कर्माफलाचे वयरचे आसक्ती सोडता आनी कसं मेळ्ळा तांतू नित्य तृप्त म्हणचें म्हळ्यार कसं देवान दिला तांतू तृप्त जावन आसचें. आनी निराश्रय म्हळ्यार विंगडाला आश्रय जिवनांतू घेवका पडना तेन्ना आमी तृप्त जावन आसल्यार आमकां मेळ्ळेलांतू आमी तृप्ती दाखयल म्हणजे जाल्यार आमकां कोणाला निमती कसले जावका म्हणना. तशें जावन ताणें कर्म केल्यार कर्णानांतला बरीची म्हळ्यार कर्मी जावनय तो अकर्मी म्हणून घेता म्हळ्यार इता ताका म्हळ्यार कसली आशी अपेक्षी ना. तो निराशी यथचित्तात्मा मन घट्ट आसता गेले त्यक्ता सर्व परिग्रह कसले ಒಟ್ಟು करची ना ताणें. आनी शारीरम केवलम कर्म कुर्मन आपनोति किल्मिषम शरीर संबंध जावन वचचे खातीर कर्म करता तो शरिराक एक कर्म करूं का न्हू नित्य निर्वाण म्हणटा पळय ते मात्र करता म्हूण जाल्यार ताका कसले दोश आसना म्हूण सांगून म्हणटा कृष्ण. तशें जावन कसा मेळ्ळें तांतू भितर आमी संतोष आसुका यद्रच्या लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो सुख दुःखादी द्वंद्वा दुखून
भायर सुका म्हळ्यार तें पुरय सोड का म्हाका सुख मेळका म्हाका दुख मेळना हें पुरय सोड का एकलेक सूख मेळ्ळारी दुख मेळ्ळारी एकलेक घेवचें तशी विमत्सर हा कोणालय वैर मत्सर ना नशे अशें समहा सिद्धाव सिद्धव कसलें एक कार्य धरता तें कार्य संपूर्ण जाल्लें लेकील फल मेळ्ळें म्हूण म्हणल्यार संतोश पावचें ना लेकील फल मेळ्ळी म्हूण म्हणल्यार दुख्ख पावचें ना तशी कोण आसता की तो मात्र संतोषार आसता ज्ञानी जावन आसता नित्यतृप्त जावन आसता म्हूण सांगून देव सांगता तशें जावन केन्नाय कर्म करतना अपेक्षे सोण कर्म केले म्हूण जाल्यार कृत्वा अपि न निबध्यते कसं कर्म केल्यार तो कर्म बंधनान तो पळना म्हूण सांगून आनी तो सांगता रस कसं न्ही म्हूण म्हळ्यार आत गतसंग आसक्ती सोडून कर्म करका म्हूण म्हळ्यार कशें करचें म्हूण म्हळ्यार ताजे खातीर तो सांगता पळय सर्व जाल्लें देवाल निमतीची कळ्ळें तशी कोण ब्रह्मज्ञानी जाता ताका खंय पडलें थंय देव दिसता ताका गोतस अर्पण करचें ब्रह्म हबी हबिसूय तो म्हळ्यार परमात्मुची हबिसा अग्नी घालची होम करचें ब्रह्मानाची हे पुरे तो लेखता म्हळ्यार सर्वम ब्रह्ममयम म्हूण म्हळ्यार सर्वम कल्विदम ब्रह्म पुराय कडेन पुराय विशयांत देवू आसा म्हूण सांगून ताका कळटा तसो लेख मात्र तशी मागीर यज्ञ खंयचे खंयचे नमुन्याचे आसा म्हूण तो सांगता कळ्ळें होम करचे आतां होम करच्याक अग्नी जावं कावे तशें जाल्यार इंद्रियार्था विशयांत आनी कशें आसचें म्हूण म्हणलेल्या विशयांत कळ्ळें तो एक कृष्ण त्या विशयांतूय सांगता आनी ताजे नंतर कितले नमुने यज्ञ आसा म्हूण सांगता द्रव्य यज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ स्वाध्याय ज्ञानयज्ञ हे पुराय यज्ञाची परमात्मा खातीर केल्लें म्हूण जाल्यार संतोशार आसताची ज्ञानी जावन आसताची म्हूण तो सांगता तशी हे पुराय यज्ञ खंय तुकून येयलें म्हळ्यार सुरवेकाची सांगला न्हय हांव जना सृश्टी करतना जनाल उठ यज्ञ सृष्टी केला म्हणून तशें जावन एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे हांगा चतुर्मुख ब्रह्म म्हूण लेखचे नाका आमी थंय चतुर्मुख ब्रह्मान सांगिल्लें हे पुराय आतां चतुर्मुख ब्रह्म आयलो परमात्माल निमती म्हूण जाल्यार पुराय यज्ञ खंय दुखून येयलें परमात्माल दुखूनूच येयलें म्हूण सांगून आमी लेखूंक जाता ब्रह्मणो मुखे म्हळ्यार तशी परमात्माल निमती आयलें म्हूण सांगून तशी परमात्मो ज्ञानयोगांतू इतले पळय सांगून तसलें ज्ञान कशी मेळका म्हूण म्हणल्यार तेदना देव कृष्ण अर्जुनाक सांगता तद्विधी आतां हें ज्ञान कशें मेळचें म्हणलेलें आतां ज्ञान मेळका ज्ञाना खातीर प्रयत्न करता म्हणजे जाल्यार ज्ञान खंय मेळटा म्हणून कळका न्हय ताजे खातीर कृष्ण सांगता ते कशी गोतस्वे प्रणिपातेन परिप्रश्नेन गुरुल सेव करका म्हूण सांगून सुरवेक ताका शरण येवका मागीर प्रणिपात म्हळ्यार शरण येवचें मागीर तागेले सेव करका गुरूंक गेले एकलो गुरू मेळटा आमकां आतां बदलची आमकां ज्ञान मेळटा म्हूण म्हणलेल्या वेळाक परमात्माल निमतें गुरूय मेळटा जिवनांत तेदना आमकां ज्ञान येता तशी त्या गुरूले मात कशी म्हण तागेले सेव करका प्रणिपातेन भारी ताका शरण येवका आनी परिप्रश्न म्हळ्यार मागीर तुका कसो जालें प्रश्न आसता मनान तो ज्ञाना विशयान ते प्रेमका उपदेशंती ते ज्ञानम तेदना गुरू शुश्रूश केल्यारच गुरू ज्ञान दिता हे आमी उद्दालकाले आरणीले पुराय काणींतू पळयलां न्हय उद्दालकान गुरू शुश्रूशनाची सत्यकामाक कळ्ळें सत्यकामानय तशी तागेले गुरुले सेवे निमतीची म्हळ्यार गुरून गोसेव करूं सोडचें ताका ताजे निमती तो ब्रह्मविद्या शिकिलो म्हूण म्हणटाची कळ्ळें तशें आरणीले धोम्याल शिश्य उद्दालकाले सगळे काणी आमकां आयकता न्हय आमकां दिसता गुरू उपदेशान ज्ञान मेळटा ज्ञाना खातीर विंगड कसले प्रयत्न करता म्हूण ना तशें पुराय आमकां कळटा जाल्यार तें ज्ञान कसलें
कळ्ळी म्हूण जाल्यार परमात्म तत्वज्ञान कळ्ळी म्हूण जाल्यार मागीर मोहा पडिना खंयचो मनीस. तशें जावन तो सीदा मोक्षाक वता म्हूण सांगून परमात्मो सांगता हांगा कोणाक, अर्जुनाक. तशें जावन हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते. ज्ञानाक समान जावन पवित्र जावन वचचें कसलें हें लोकांत ना म्हणून सांगता जाल्यार आत्मज्ञान मेळका म्हूण जाल्यार तो श्रद्धावंत जावन आसुका. अज्ञश्च अश्रद्धानश्च ताका संशयात्म म्हणटाची. कोणा श्रद्धी ना की अज्ञ तिळवळीक ना की ताका संशयात्म म्हणटाची. ताका तागेल केन्नाय नाश जावचे. कोण संशय ना नशी कळव्या गुरुल्याकी तत्वज्ञान निमगून ज्ञानी जत्तकी तो योग संसिद्ध जाल्लो म्हणटाची. ताका आत्मनिविंदती, ताका तागेलें स्वरूप ज्ञान, ताजे नंतर अपरोक्ष ज्ञान मेळून मोक्ष मेळटा. तशें जावन तूं पळय ज्ञानी जा, तुगेल्या अज्ञाना निमती हृदयांत तूं कसं अस आमेगेल गुरूंक मारता अशी तशी म्हूण सकट पळय दुख्ख अस हे पुरय ज्ञान असीन आत्मनः. ज्ञान म्हळ्यार खडगान कातरून घाले म्हळ्यार हे मोह पुरय वचको म्हूण जाल्यार तुका ज्ञानाची जावका जाता. तशें जावन तूं ज्ञानी जा म्हूण सांगून सांगता न्हय. आत्त हांगा 4 अध्याय जाल्ले. आत्त अर्जुनाक अपास एक द्वंद्व येता कसले म्हूण म्हळ्यार तवळी तर त्या पंथान कर्मयोग की ज्ञानयोगान तो द्वंद्व येईल ताका खंयची श्रेष्ठ म्हूण तुची सांग म्हण. आतां पस्तांक सांगता तो पळय तूं म्हणटा कर्मणाम संन्यासः म्हूण सांगून कृष्णा. आतां मागीर स्वल्प वेळान कर्मयोग लायक म्हूण म्हणटा. एक कर्म त्याग करी म्हणटा, जेव्हा कर्म योग करी म्हण हे कर्म करी म्हूण म्हणटा. तांत भितर एतयोः यत् श्रेयः एकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. तांत खंयचें श्रेष्ठ म्हूण तें सांग म्हाका म्हूण सांगता अर्जुन. कृष्णालेक निमगिता तेन्ना कृष्ण सांगता संन्यासय कर्मयोग. हांगा संन्यास म्हळ्यार आमी काबे आमगेल घालून सर्व त्याग करची तें न्ही, कर्मसन्यास म्हूण लेखेची. कर्मसन्यासय कर्मयोगय दोनी श्रेष्ठ, दोनींतूय मोक्ष मेळटा. एक प्रकारे सांख्ययोग संन्यास म्हूण म्हणल्यार तांकांय मोक्ष मेळटा म्हणल्यार खंडीत न्हय. हांगा संन्यास म्हळ्यार यत्याश्रम म्हूण लेखचे नाका, कर्मसन्यास म्हूण लेखल्यार आमकां सुलभ जाता. तशें तो सांगता सांख्यय योगय विंगड म्हूण सांगून कोण सांगचें म्हळ्यार अज्ञानीन प्रवदंती न पंडिताः, पंडित सांगनाची. तशी आतां उभयोः विंदते फलम. दोनी रितीरी कर्मयोग जावो कर्मसन्यास जाल्यार फलापेक्षा सोडचें. कर्मसन्यास म्हळ्यार कर्म सोडचें न्ही, फलापेक्षा सोड कर्म करचें हाका कर्मसन्यास म्हणचें. दोनी निमतय मेळचें फल एकची कसं न्ही मोक्ष, दोनी समची. तशें जावन कसं न्ही सांख्ययोगींक प्राप्यते यत् स्थानम. सांख्ययोग म्हळ्यार ज्ञानींक कसलें परमपद मेळटा की ते योगेरपी गम्यते. कर्मयोगींकय मेळटा म्हळ्यार खंडीत. सांख्यय कर्मयोगय एक फल मेळटा म्हूण दिता म्हूण कोणाक कळटा की तो यः पश्यति स पश्यति, तो मात्र न्ही जावन ज्ञानी म्हूण सांगून कृष्ण सांगता. तशी आतां कृष्ण आत्मसाक्षात कोरका जाल्यार तो विशुद्ध आत्म जावका, विजित आत्म जावका. विजित आत्म म्हळ्यार मन पुरे गेलून घेवचें. जितेंद्रिय इंद्रिय गेलून घेतल जावका. कळ्ळें. सर्व भूतात्मा सर्व जिवांतू परमात्मास तांगेल करीन खंयचे कर्म खंयचे वेळा कोरका म्हूण म्हळ्यार ताणें करूचें जाल्यार ताका मात्र न लिप्यते. ताणें करचें न्ही न्हू, ताणें कोरयसूचें आनी हागेल करीन मस्तू दुड्डू हाका मेळका म्हूण हागेल करीन दुड्डू करचेंच आसलें कर्म करेल तांतूं भितर पर्सेंटेज निमगेल ना न्हय. तशें जावन कसं केल्यार ताणें करना ना तिलवरीची देमात इथं म्हळ्यार तो कोणा लागीं कसलें अपेक्षा करना. तशें जावन कसलें करना नातल्या वरीची आस्त देव कुर्वन्नपी न लिप्यते म्हूण सांगून. तशें जावन सर्व मन परमात्माले दवरून कर्मा वैरी
आसक्ती सोडूं म्हळ्यार फलापेक्षा सोडूं कोण कर्म करता की तो लिप्यते न स पापेन पद्मपत्र इवांबसी कशी कमलापत्र उदकांत सुनी उदका कणसून नाकी तशी तो कर्म केला रे कर्म फल म्हळ्यार रे पाप म्हणटा पळय त्या पळय ताका लागना म्हण सांगून त्या म्हळ्यार कसं कर्म करता नाही तो परमात्माला कितें केलेले विष्णू प्रेरणेया विष्णू प्रित्यर्थम म्हण सांगून लेखता नव्हतो तशें ताका कसले कर्माचे फल लागना म्हण तशें सर्व कर्म मनसा संन्यस्य आस्ते सुखमशी सर्व कर्म मनान परित्याग करी त्यावेळ आणि कसं नाही म्हण म्हळ्यार नवद्वारे पुरे देही नम रंध्राचे म्हळ्यार नम बागिला म्हूण येता जेव्हा नम रंध्र सुची या शरीरांत असुच्यो ज्ञानी कसले केल्यारी नैमा कुर्वन न कारयन कसले कोरणी कसले करना री तो सुकारी असता इतक म्हळ्यार ताका कसल्याची अपेक्षा नासता तशें सुकारी असतो तो म्हूण सांगून सांगता तशी अनेक कसन म्हूण म्हळ्यार परमात्मो कोणाली पाप पुण्य म्हाका दी म्हूण घेना तो कळ्ळें हांगा आमी पुरे मोहा पडची कसले म्हळ्यार आमकां ज्ञान ना म्हणणे त्या ज्ञानाक एक ज्ञानाचे पोर आसता पदर आसता तशें आमी पुरे पापिश्ट जावचे हांगा अज्ञ जनान पापिश्ट जावचे जाल्यार कोणाक अज्ञती बुच्चून ज्ञानी जातकी ताका परमात्मा विशयी पुरे कळटा देखून तो सीदा मोक्षाक वता पुनरावृत्ती गच्छन्ति वापस तो हांगा येना आत ते पुनरावृत्ती जावका जाल्यार कसले कोरका म्हूण म्हणल्यार तो सांगता ते जन ज्ञानी जन कशी असताची म्हूण सांगता विद्या विनय संपन्नी ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः कळ्ळें एक विद्या विनय संपन्न ब्राह्मण विद्ये विनय सकड सोचो एक योग्य ब्राह्मण गाई हस्ती सुणे चंडाल पुरे पंडितांक एक जावन आसता समदर्शित्व म्हणजे ताका म्हळ्यार आतां ब्राह्मणा पळयता न्हय तागेलांतू तांकां देवू दिसता गायक पळयता न्हय देवू दिसता जावन हस्ती तामस स्वभावाची जाल्यार तांतूय देवू दिसता आमकां पुरे अपवित्र म्हूण म्हळ्यार सुण्यालांतू चंडालांतूय ज्ञानी जनांक देवू दिसता न्हयनतल्यार वयन माय देव सर्वांतूय आसता म्हणटा पुराय जनाकय आसता तशी पंडिताः समदर्शिनः म्हूण सांगून तशी हांगा कोण परमात्माला वयरी मन दृढ जावन दवरून आसता तांणी मात्र कडीर म्हणटना परमात्माक पावताची म्हूण सांगून म्हणून बाह्य स्पर्शेशू असक्तात्मा जावका म्हळ्यार बाह्य स्पर्श म्हळ्यार कसं न्ही इंद्रियाक मेळचे सुख बाह्य स्पर्श म्हणचे ताका तांत भितर अनासक्ती आसुका आसक्ती शनज शब्द स्पर्श रूप रस गंधाक पुरे बाह्य स्पर्श म्हणचे बाह्य विशयांत कोणाक आसक्ती नाकी तांकां बाह्य स्पर्शेशू असक्तात्मा म्हणचे कळ्ळें आतां बाह्य सुखा कोण अपेक्षा करताची तांणी पराधीन जावन आसुका जाता खंयची सुखय मेळका म्हणजे अन्यकल्याला अधीन जावन आसुका जाता तशें जावन परमात्माला अधीन जावन आसचे लायक की कोणाले अधीन जावन आसचे ताजे खातीर परमात्मा सांगता सुरवेक तूं सर्व विशयांत मनान गेलवून घेवका इंद्रिय दवरून सकडी जितेंद्रियत्व म्हणटा पळय ते पावका तशी ना नातल्यार बाह्य विशयांत आसक्ती जावन आशिल्ल्या जेन्ना दुख्ख चड अंतराराम म्हळ्यार भितरीची आसक्त जावन भितर कोण आसा देव आसा आसक्ती जावन आशिल्ल्याक आमी ते भितरी आसक्त जावचे म्हळ्यार आमगेले देहा सुख पळोवचें म्हूण लेखता तशें न्ही अंतराराम म्हळ्यार भितरी रमती म्हळ्यार भितर देव आसा म्हूण कोण देवाल विशयांतूची मन
संतोषार असता तश्चावनो काम क्रोध असले पुरे चैसून घेवच्याक तयार असू का ताजी खातीर प्रॅक्टीस कोरका म्हूण सांगून परमात्मो अर्जुनाक सांगता. कोणाक काम क्रोध या परे सैसून घेवच्या जाता तो मात्र परमात्माक पावता म्हूण. अंतराराम जेवका म्हूण म्हणटा पळय परमात्मो कोण यो अंतः सुखो हो अंतराराम तथा अंतर्ज्योतिरेवय स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. कोण अंतराराम जावन असता अंतर्यांतू सुख पावता तो ब्रह्मनिर्वाण पावता म्हूण. अंतराराम अंतसुख म्हूण आमी पळय बाह्य सुखाचे म्हळ्यार बायच्या विशयान सुख पावताची. बायलेक मामणाक ताजे नंतर दुड्डू चेडूं वस्तू वाहन ग्रह या पुऱ्याच्या निमती आमकां सूख जावका जाल्यार अंतसूख तशी न्ही. अंतसूख म्हळ्यार एक योग्य गुरू मेळ्ळो आमकां कशी ध्यान करता म्हणून शिकयलें. ध्यानांत परमात्मा कशी पळोवका म्हणून शिकयलें. भितरी परमात्मा आसा म्हणून कळ्ळें. ताजे नंतर त्या परमात्माकच पळोवचे खातीर इंद्रिय निग्रह केले. बाह्यादी कडेन वच्चें इंद्रियांक पळय निग्रह करून मनान निग्रह करून मनय चंचल जायना अशें पळोवन ते मनय निग्रह करून परमात्माला वयरी भितर वचची परमात्मा वयरी मेल्ले. तशें जाल्यार मात्र ताका ब्रह्मनिर्वाण मेळटा म्हूण सांगून. कोणाक ब्रह्मनिर्वाण म्हळ्यार कोणाक ब्रह्मज्ञान मेळ्ळा की तांगेले कल्मश पुरे क्षीण म्हळ्यार नाश जाता मागीर तांणी मोक्ष पावताची म्हूण सांगून हांगा म्हणलें. पळय आतां ऋषी मुनी आसत न्हय तांणी कर्मयोगान तांगेले पाप पुराय नाश करून घेताची. म्हळ्यार कसं न्ही तांणी कर्म करताची जाल्यार योगी जावन कर्म करता. योगी म्हळ्यार खंयची कर्मान तो आसक्ती दवरूंक घेना. आतां आमी वेंकटेश महात्मेन तो सर्व ऋषी मुनी ओट्ट मेळून एक सत्र याग केल्ले ताजे फल कोणा दिवचें म्हूण लेखलें. म्हळ्यार तांगेले मनान तो कोण श्रेष्ठ देव म्हणून म्हणलेले मनांत आसता म्हूण. कडेर म्हणटना अंतराराम जावन आशिल्ले योगीक कसो कळटा म्हूण म्हळ्यार हांगा कसो सकड करताचे आमी यज्ञ की तपस की कसो की ताजे भोक्तर कोण म्हळ्यार परमात्मो. तो परमात्मा सर्व लोकांकय सर्वोत्तम जावन आशिल्लो सर्व जिवांकय तागेली इतली प्रितीची कोणेय ना आसताची म्हणून कोण लेखता की तांकां मात्र हांव मेळटा म्हूण सांगून हांगा सांगता परमात्मो. हांगा आमी 5 अध्यायाचे विशय पळयले बरे जाल्ले. आतां भगवद्गीतेचे संच अध्याय आत्मोद्धाराक एक प्रेरण करचे तसले एक ध्यान योगा विशय हांतू भितरी आसता. योग भ्रश्ट म्हळ्यार कसले हे पळय विशय आसता. तशी जाल तितले सूक्ष्म जावन सांगता येता म्हळ्यार आमी भगवद्गीतेचे उपन्यास एक पंत हांतू दिमहिंतूचे आमी पळोवन जाल्ला. उपास एक 18 अध्याय सांगच्या कची आतांची ಸ್ವಲ್ಪ विस्तृत जावन सांगची म्हूण सांगून कळवे 300 पशी चड एपिसोड जाल्ले भगवद्गीताची आनीक तितली वेळ वता सांगच्याक कळवे. तेजे पशी जाल्यार तितली सूक्ष्मेर सांगून भगवद्गीता काणीक मुखारी वचा म्हूण हांव लेखतरस. तशी आनीच्या अध्यायांतू येदोळतय श्लोका बाय श्लोक सांगला हांवें जाल्यार सूक्ष्म जावन सांगला. आनीच्या अध्यायांतू अध्यायाचे ಒಟ್ಟು विशय कसलो म्हणलो सांगून आमी 18 अध्यायाचे विचारू वग्गी पळोवन घेवया. एक 7-8 दीस भितर जावची तशी पळोवन घेवया. नाजाल्यार एक अध्यायाक एक दिसू देड म्हळ्यार 1-2 दिसा एक अध्याय तशें पुराय जावचे आसता. ताजे पशी एक पंत आमी पुराय आयकला देखून ಸ್ವಲ್ಪ सूक्ष्मेर पळोवन घेवया. पाय देखून संच अध्याया विशय सांगता. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.